आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। रत्नागिरीमधल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा, अनेक जलाशयामधील पाणी साठ्यामध्ये सुद्धा घट, परिणामी टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळीमुळे कांदा, गहू आणि कापूस पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, सकाळी पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणामध्ये गारवा। वाशिमच्या गोहगाव हाडे परिसरामधल्या ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण, नदीवर पूल बांधून देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम। सातारा जिल्ह्यामधल्या कराडमध्ये केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन, कराडच्या एसटीएम कॉलेजमधील नवमतदार विद्यार्थ्यांशी मिश्रांचा संवाद। नाशिकच्या मनमाडमधील रेल्वे दुहेरीकरणाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं, मागण्या मान्य न झाल्यानं शेतकरी संतप्त, संपादित जमिनीला गुंठा 1,40,000ची भरपाई देण्याची मागणी। अकोल्याच्या चिंचोली रुद्रायणी शेत शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल। अमरावतीमध्ये विदर्भातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेमध्ये रंगला रिंगण सोहळा, रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती, यात्रेतील रिंगण सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद।